नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे, पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात। कल्पना फारच रंजक आहे। मराठी कथा 3 भाऊ आणि 3 रस्ते, हरवलेली वाट, सापडलेलं नशीब। भाग 1, प्रवासाची सुरुवात। गावाच्या टोकाला असलेल्या एका जुन्या वाड्यात बाबा आपले 3 मुलं अर्जुन, चंदन आणि विठ्ठल यांच्यासोबत राहत होता। तीनही भाऊ खूप वेगळे होते। अर्जुन शहाणा आणि हुशार, चंदन शांत पण आतल्या आत जिज्ञासू, तर विठ्ठल मस्तीखोर आणि धाडसी। एका दिवशी बाबांनी त्यांना बोलावलं, माझ्या लेकरांनो, आता वेळ आलीये तुमच्या खऱ्या प्रवासाची। गावाच्या पलीकडे एक पुरातन मंदिर आहे। तिथे पोहोचल्यावर तुम्हाला तुमच्या नशिबाचं दार उघडेल। पण सांभाळून जा, रस्ते एकसारखे दिसतात पण मार्ग वेगळे असतात। तीनही भाऊ सकाळी उठून तयार झाले। बाबा त्यांना एक नकाशा देतो, पण त्यात एकच वाक्य लिहिलेलं असतं, जेव्हा वाट हरवते तेव्हाच शोध सुरू होतो। भाग 2, वाट हरवते। तीनही भाऊ जंगलाच्या कडेवर पोहोचतात। पुढे 3 रस्ते फुटतात। कोणताही फलक नाही, कोणतीही ओळख नाही। आपण एकत्रच जाऊ, अर्जुन म्हणतो। पण विठ्ठल हसतो, नाही रे, प्रत्येक वाटेचा अनुभव वेगळा असतो। आपण 3 वेगवेगळ्या वाटांनी जाऊ आणि मंदिरात परत भेटू। अर्जुन अनिच्छेने मान्य करतो। अर्जुन उजव्या वाटेने, चंदन मधल्या वाटेने आणि विठ्ठल डावीकडच्या वाटेने निघतो। भाग 3, अर्जुनचा मार्ग, शहाणपणाची परीक्षा। अर्जुनचा मार्ग सुरुवातीला सरळ असतो, पण थोड्याच वेळात तो एका रहस्यमय ग्रंथालयात पोहोचतो। तिथे एक म्हातारा म्हणतो, इथे तू फक्त शहाणपणानेच पुढे जाऊ शकशील। 3 कोडी सोडव। कोडींमध्ये तो अडकतो। प्रत्येक कोड त्याच्या ज्ञानाची कसोटी घेते। शेवटचं कोड विचारतं, सत्य काय असतं? अर्जुन उत्तर देतो, सत्य प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं, पण ते सदा स्पष्ट असतं। त्या उत्तरावर दार उघडतं। अर्जुन पुढे जातो, पण वाट संपत नाही। वाट वळते एका दगडी दरवाजापाशी, जिथे त्याला वाट पाहावी लागते। भाग 4, चंदनचा मार्ग, अंतर्मनाचा आवाज। चंदनच्या वाटेवर फुलं आणि फुलपाखरांनी भरलेलं एक सुंदर जंगल असतं, पण वाटचाल करताना त्याला एक लहान मुलगी दिसते, रडत बसलेली। ती म्हणते, माझं गाव हरवलं आहे, मला घरी पोहोच। चंदन आधी गोंधळतो, पण तो मुलीला मदतीसाठी घेतो। दोघं मिळून एका प्राचीन झाडाजवळ पोहोचतात। तिथे मुलगी नाहीशी होते आणि आवाज येतो, तू दुसऱ्यांच्या दुःखात जेव्हा सामील होतोस, तेव्हाच तू स्वतःच्या मार्गावर चालतोस। चंदनची वाटही पुढे वळते आणि एका प्रकाशमान दरवाजाजवळ थांबते। भाग 5, विठ्ठलचा मार्ग, धाडस आणि शिकवण। विठ्ठलची वाट सर्वात कठीण असते। खडकाळ, अंधारलेली आणि संकटांनी भरलेली। एका मोठ्या दरीवर त्याला एक दोर टाकून जावं लागतं। तो धाडसाने उडी घेतो। तिथे एक अजस्र साप त्याला अडवतो, पण विठ्ठल त्याच्याशी लढत नाही, उलट विचारतो, तू इथे का आहेस? साप उत्तर देतो, कोणालाही न विचारता वाटचाल करणाऱ्यांसाठी मी संकट आहे। विठ्ठल थांबून विचार करतो। तो मागे पाहतो आणि साप एका वाक्याने नाहीसा होतो, जेव्हा तू विचार करतोस, तेव्हाच तुझं धाडस खरी दिशा घेतं। भाग 6, पुन्हा भेट। 3 दरवाजे एका उंच टेकडीच्या माथ्यावर उघडतात आणि तीनही भाऊ एकत्र येतात। त्यांच्या नजरेसमोर असतं एक प्राचीन मंदिर, शांत, पवित्र आणि तेजस्वी। मंदिराच्या बाहेर बाबा उभा असतो। तुम्ही वाट हरवलात, पण स्वतःला सापडलात। अर्जुन, तू शहाणपण मिळवलंस। चंदन, तू करुणा आणि समजूत। विठ्ठल, तू धाडस आणि विवेक। ते मंदिरात जातात। एक तेजस्वी प्रकाश त्यांना वेढतो। बाबांचा आवाज येतो, ही वाट प्रत्येक पिढीने पार करायची असते। आता तुमचं नवं पर्व सुरू होतं। भाग 7, नव्या वाटेचा आरंभ। ते मंदिरातून बाहेर येतात आणि समोर एक नवीन रस्ता असतो, एकत्रित, सरळ आणि विशाल। तीनही भाऊ एकमेकांचा हात धरून चालू लागतात। त्यांना कळून चुकतं, हरवणं कधी कधी गरजेचं असतं, कारण तेच आपल्याला खरी दिशा दाखवतं। ही गोष्ट प्रवास, स्वतःचा शोध आणि बंधुभाव या थीम्सवर आधारित आहे। कशी वाटली गोष्ट? नक्कीच आवडली असेल तुम्हाला, अशी मला खात्री आहे। चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा। पण लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद सर्वांना। बाय।